आणखीन एक महत्त्वाची बातमी, मुंबईतल्या मराठा समन्वयक आंतरवाली सराटीकडे रवाना झालेत। मनोज जरांगे यांच्या मुंबईतल्या आंदोलनाच्या नियोजनासाठी समन्वयक आंतरवालीकडे गेले। मुंबईतील मराठा समन्वयक मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करणार आहेत। तर जरांगेंच्या आंदोलनासाठी आझाद मैदान मिळावं यासाठी ही प्रयत्न होणार आहेत। मराठा समन्वयक जे आहे ते मनोज जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी जात आहेत। कसं नियोजन असेल, काय सांगाल त्याबद्दल? मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईची जी संपूर्ण मुंबईमधला सकल मराठा समाज आहे त्यांच्यासोबत एक बैठक आयोजित केलेली आहे आणि त्याच्यानंतर नियोजन ठरणार आहे। परंतु मुंबईकर म्हणून आम्ही येणाऱ्या 20 तारखेला जे महाराष्ट्रामधून मराठे येणार आहेत त्यांच्या पूर्ण नियोजनासाठी मुंबईकर म्हणून आम्ही सज्ज आहोत आणि त्याचंच नियोजन कशा पद्धतीने असेल त्याची सविस्तर पूर्ण चर्चा होणार आहे आणि त्यासाठीच आम्ही तिथे चाललेलो आहोत। दुसरा एक प्रश्न, प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर आंतरवाली सराटीकडून एक शिष्टमंडळ आलं होतं आणि त्यामध्ये 2 ते 3 मैदानांची पाहणी केलेली आहे। आता कोणतं मुंबईतून तुम्ही जे समन्वयक आहात त्यांच्यामध्ये कोणतं प्राधान्य कोणत्या मैदानाला द्यायचं याविषयी काही तुमच्यामध्ये चर्चा झाली? आमचं प्राधान्य आझाद मैदानासाठी असणार आहे। आझाद मैदान हे सर्व दृष्टीने संवैधानिक बनलं तर ते आझाद मैदानाचं बेटर। शिवाजी पार्क असो किंवा बेकेशा असो याला बऱ्याचशा काही मर्यादा येत आहेत, म्हणून आझाद मैदान आमच्यामध्ये तरी आज नंबर 1ला आहे। उद्या या बैठक जी होणार आहे त्या बैठकीमध्ये चर्चा होणार या संदर्भात? हो नक्कीच ना, त्याच्यासाठी तर आम्ही नियोजनासाठीच आम्ही चाललेलो आहोत ना। त्यांनी आम्हाला बोलवले, जरांगे पाटील दादांनी, त्यांच्या सूचनेनुसार आम्ही तिकडे चाललो आहे। तिथं सगळे म्हणजे सविस्तर तिथं नियोजन होणार आणि ते इथं आल्यानंतर अख्ख्या मोर्चाचा ज्या असणारा कार्यक्रम त्याचं संपूर्ण नियोजन मुंबई टीम करणार आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही तिकडे चाललेलो आहे। कॅमेरामन रवीसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।